ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये नारदांना ज्या महात्म्यांनी उपदेश केला त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्यांनी जी साधना केली, त्या साधनेनंतर त्यांच्या हृदयाकाशामध्ये भगवंत प्रकट झाले। अनेक काळ गेला, त्याच्यानंतर या सृष्टीची नवीन रचना झाली, उत्पत्ती झाली आणि मरीच्याआधी सनकादी ऋषींच्या स्वभमेत नारदांचाही अवतार त्या काळात झाला। ते ब्रह्मपुत्र म्हणून ओळखले जाऊ लागले। ब्रह्मदेवाने त्यांच्याजवळ जी विना दिली तीच ब्रह्मविना आणि श्रीमन नारायण नारायण या मंत्राचा अखंड जप ते करू लागले आणि साऱ्या त्रैलोक्यात त्यांचं भ्रमण सुरू झालं। अशा प्रकारचा आपला पूर्ववृत्तांत नारदांनी व्यासांना कथन केला। त्यामुळे व्यासांचे चित्त स्वस्थ शांत झाले। त्यांनी सरस्वती नदीच्या तीरावर पश्चिमेकडे एक आश्रम तयार केला, शाम्यप्रास नावाचा तो आश्रम, आणि तिथे आपली साधना सुरू केली। त्या साधनेच्या कालामध्ये त्यांना ब्रह्म, माया आणि हा सुखदुःख भोगणारा जीव ही जी त्रिपुटी होती, या त्रिपुटीचं दर्शन झालं। त्यानंतर त्यांना ब्रह्मतत्वाचा बोध झाला आणि त्यांच्या अनुभवास आलं की परमेश्वराची भक्ती केली तर आपल्या त्रयतापाचे भंजन होते, त्रयताप नष्ट होतात, हे त्यांच्या अनुभवास आलं। आणि चित्ताची पूर्ण प्रकारे शुद्धता झाली। आत्मशुद्धी, चित्तशुद्धी, मनशुद्धी, ज्या काही सर्व शुद्ध्या होत्या त्या सर्व त्यांच्या झाल्या आणि जगताच्या कल्याणार्थ, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती, ते आपलं देह जगाच्या कल्याणासाठी कष्टवितात। त्यांनी सुद्धा या देहाचा सदुपयोग जनतेच्या कल्याणासाठी, त्यांनी जनतेचा, लोकांचा उद्धार व्हावा, स्त्री पुरुष चातुर्वर्ण किंवा याच्यावत जो मनुष्य जीव आहे त्याचं कल्याण व्हावं यासाठी श्रीमद भागवताची रचना केली। हा भागवत त्यांनी आपले अत्यंत वैराग्यशील पुत्र शुकाचार्य यांना तो शिकवला, त्यांच्याकडून अध्ययन करून घेतलं आणि त्यानंतर शुकांनी ते राजा परीक्षितांना कथन केलं। हा भागवताचा प्रारंभीचा भाग आहे। आता एका वेगळ्या विषयाला सुरुवात होते आहे। आता आपण भागवत कथेची पार्श्वभूमी लक्षात घेणार आहोत। कौरव पांडवांचं युद्ध झालं, ज्याला महाभारताचं युद्ध म्हटलं जातं। या युद्धामध्ये एक कर्तृत्ववान पिढी मारली गेली आणि याच्यातच द्रोणाचार्य यांचाही मृत्यू झाला होता। आपल्या पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा हा मनामध्ये त्याचा अत्यंत असंतोष करत होता आणि पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी
तो टपून बसला. यापूर्वी त्यांनी अशी प्रतिज्ञा केली होती की मी ही पृथ्वी निष्पांडव करीन. पांडवांना त्याने आपला शत्रू समजलेलं होतं. तो संधीची वाट पाहत होता की केव्हा मी यांचा बदला घेऊ. आणि एक दिवशी त्याला ती संधी मिळाली. तो एका रात्री उठला. द्रौपदीचे 5 पुत्र होते. ते निद्राधीन झालेले, निद्रिस्त होते. त्यावेळेस या अश्वत्थाम्याने झोपेतच त्यांची हत्या केली. ही अमानुष हत्या होती, वीराला न शोभणारी होती. वीर पुरुषाला हे कृत्य न शोभणार होतं, परंतु अश्वत्थाम्याने ते केलं. या घटनेचा अर्जुनाला अतिशय राग आला आणि अश्वत्थाम्याचा त्याने पकडण्यासाठी पाठलाग सुरू केला. मागून अर्जुन धावतोय, पुढे अश्वत्थामा पळतोय. आता अर्जुन जवळ आला, त्यांचा अंतर कमी. तेव्हा त्याने अर्जुनावर ब्रह्मास्त्र फेकलं. अश्वत्थाम्याने अर्जुनावर ब्रह्मास्त्र फेकलं. तेव्हा त्यालाही प्रत्युत्तर म्हणून अर्जुनानेही त्याच्यावर ब्रह्मास्त्र फेकलं. दोघा अस्त्रांची एकमेकांची टक्कर झाली. परंतु त्यावर भयानक असा संहार होऊ नये म्हणून अर्जुनाने ती दोन्ही अस्त्र आपल्याकडे परत घेतली. अश्वत्थामा आता निशस्त्र होता. अर्जुनाने त्याला दोरखंडाने बांधलं आणि त्याला शिक्षा देण्यासाठी द्रौपदी जी पुत्रविरहाने, शोकाने, पुत्रांची हत्या झाल्यामुळे अतिशय दुःखी होती. तेव्हा अर्जुनाने एक प्रतिज्ञा केली होती की तुझ्या पुत्रांचा, ज्याने पुत्रांची हत्या केली त्याचं शिर छाटून मी इथे आणतो आणि त्याला पकडून आणतो, त्याचा शिरच्छेद करतो आणि त्याच्या मस्तकावर पाय ठेवून तू अंत्येष्टीचं स्नान कर, अशी प्रतिज्ञा केलेली होती. कारण हा अश्वत्थामा हतताई होता. त्यामुळे हतताईला ठार मारणं हा काही दोष नाही. आणि एक विशेष सांगायचं, भगवंतानेही त्याला तो दुजोरा दिला होता. आता भगवंताने दुजोरा दिला याचं कारण वेगळं होतं. तो या घटनेतून या सर्वांची परीक्षा घेत होता. अश्वत्थाम्याला द्रौपदीसमोर उभं केलं. अश्वत्थामा खाली मान घालून द्रौपदीसमोर उभा आहे. त्याची ती अवस्था पाहिल्यानंतर द्रौपदी हळहळली. त्याला दोरखंडाने बांधलं होतं. तिने ताबडतोब अर्जुनाला सांगितलं की सोडा सोडा, त्याला असा बांधून ठेवू नका, मोकळा करा त्याला. कारण तिला यावेळेस अश्वत्थामा हा दोषी आहे आणि निर्दय आहे, हतताई आहे, हे सगळं माहिती असून सुद्धा तिच्या डोळ्यासमोर एक मूर्ती उभी होती, ती म्हणजे अश्वत्थाम्याची माता. त्या अश्वत्थाम्याच्या मातेची मूर्ती तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली आणि तिने यांना धर्म शिकवायला सुरुवात केली की नका, त्याला ठार करू नका, त्याला मोकळं करा. कारण कितीही झालं तरी तो तुमचा गुरुपुत्र आहे आणि त्याच्याशी असा व्यवहार आपण करणे योग्य नाही, अशी द्रौपदी सांगते. याचं कारण की पुत्राच्या मृत्यूचं दुःख काय असतं हे मी सध्या आता अनुभवते आहे. आणि असंच दुःख अश्वत्थाम्याच्या मातेला होईल जर तुम्ही याला ठार केलं तर. परंतु मला असं वाटतं की माझ्यासारखं दुःख अश्वत्थाम्याच्या मातेला भोगावं लागू नये, म्हणून तुम्ही याला सोडून द्या, याला मोकळं करा. कारण तुम्ही जे पांडव म्हणून उभे आहात त्या द्रोणाचार्यांच्याच मुळे तुम्ही उभे आहात. द्रोणाचार्य हेच तुमच्या खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडवणारे असे आहेत. म्हणून कारण भगवद्गीते आपल्या ज्ञानेश्वरी सांगितले आहे अर्जुनानेच
की म्या अर्जुनो द्रोणाचा केला, जेणे धनुर्वेद मज दिदला, तया कृपे अवोरीला काय वधित या ते. अरे मी जो अर्जुन उभा आहे, या माझ्यामध्ये जे पराक्रम आहे, जे कौशल्य आहे, ते कौशल्य म्हणजे द्रोणाचार्यांचंच आहे. असे हे द्रोणाचार्य ते तुमचे गुरु होते. त्यांच्या पुत्राला ठार करणं बरोबर नाही, पण भीमाला ही गोष्ट काही पटत नव्हती. तेव्हा भीम आग्रह धरत होता की नाही, आता ताईला ठार मारणं हा काही आपला दोष नाही, मारलंच पाहिजे कोणी असो. भीमही त्या मताचा. शेवटी मध्यस्थी करण्यात आली की जाऊ द्या, त्याच्या मस्तकावर जो एक दिव्य मणी होता तो कापून टाका आणि त्याला इथून लज्जित करून हाकलून द्या. वीर पुरुषाला लज्जित होणं हा त्याला मृत्यूसारखाच असतो. तो दिव्य मणी होता, तो काढून घेतला, त्याची विटंबना केली आणि त्याला सोडून देण्यात आलं. नंतर सर्व पांडव गंगा किनारी आले. त्यांनी मृत वीरांना श्रद्धांजली अर्पित केली. भगवान श्रीकृष्णांनी जे काही सर्व शोकाकुल होते त्या पांडवांना आणि त्यांच्या स्त्रियांचे सांत्वन केले. त्यानंतर ते हस्तिनापुरास आले. हस्तिनापुरास आल्यानंतर भगवंतांनी युधिष्ठिरा करून 3 अश्वमेध यज्ञ करून घेतले. कारण युधिष्ठिराला आपल्या कुलाचा झालेला संवाद हे दुःख सलत होतो आणि याला काहीतरी प्रायश्चित्त घ्यावं म्हणून त्यांनी ते अश्वमेध यज्ञ केले. भगवंतांनी परवानगी दिली होती. सर्व प्रकारचे यज्ञ झाले. यज्ञ कार्य आटोपलं आणि भगवान श्रीकृष्ण आता परत द्वारकेला जायला निघाले की झालं आता माझं काम. पांडवांना राज्य मिळालं, कौरवांचा नाश झाला, धर्माचं रक्षण झालं आणि ते जायला निघाले. त्याच वेळेस अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही भगवान श्रीकृष्णाकडे धावत धावत आली. वाचवा 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 अशा प्रकारचं तिने ओरडत आली आणि धावा भगवान श्रीकृष्णाचा केला. तेव्हा तिचा तो शोक पाहून कृष्णाला ती शोक करते आहे आणि कृष्ण भगवंताला सांगते आहेत, भगवान माझ्याकडे एक जळता असा बाण माझ्या दिशेने येत आहे. तो बाण जर मला लागला तर माझा नाश होईल. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस ही जी उत्तरा होती अभिमन्यूची पत्नी, तिच्या गर्भामध्ये या पांडवांचा एक हा शेवटचा तंतू शिल्लक होता आणि त्याचाही नाश होईल असं तिला वाटत होतं. तो नाश होऊ नये म्हणून माझं रक्षण करा अशा प्रकारची तिने भगवंताला प्रार्थना केली. ते अस्त्र, तो जो बाण होता, तो बाण अश्वत्थाम्यानेच फेकला आहे असं भगवान श्रीकृष्णाने ओळखलं आणि भगवंताने त्या उत्तरेच्या गर्भामध्ये असलेल्या त्या गर्भाचं रक्षण करण्यासाठी उत्तरेच्या गर्भामध्ये स्वतः भगवान प्रवेश करते झाले. तिथे त्यांनी अंगुष्ठ मात्र असं रूप धारण केलं. तर शंख चक्र गदा पद्म असं ते रूप घेऊन भगवान उत्तरेच्या गर्भामध्ये चहूबाजूंनी गोलाकार फिरून त्या गर्भाचं रक्षण करू लागले. त्या गर्भाने त्यावेळेस भगवान साक्षात भगवान श्री विष्णूचं ते चतुर्भुज रूप पाहत होते आणि भगवंतांनी गर्भरक्षण केलं आणि त्याचा जीव वाचवला. इथे एक लक्षात घेण्यासारखा हा जो चमत्कार होता, हा चमत्कार पाहून कुंती माता थक्क झाली. तिने भगवंताची स्तुती केली
हे भगवंता, हे भगवान श्रीकृष्णा, तुम्ही आमचं अनेक संकटापासून रक्षण केलेलं आहे. तिला भगवंताने आतापर्यंत जी जे काही पांडवांना आणि त्यांना मदत केली, त्यांचं रक्षण केलं, ते रक्षण ते पाहिल्यानंतर तिने भगवंताला सांगितलं, भगवान तुम्ही आमच्यावर अनंत उपकार केले आहे, परंतु मी म्हणते की भगवंता आम्हाला सुखापेक्षा दुःखच जास्त दे. अशी ही विपरीत मागणी आहे कुंतीची. त्याचं कारणही ती सांगते की सुखापेक्षा दुःखामध्ये मनुष्य भगवंताची तीव्रतेने स्मरण करतो, आठवण करतो, नाम घेतो. म्हणून आम्हाला सुखापेक्षा दुःखच द्यावं अशी कुंतीने भगवंताला प्रार्थना केली. पुढे श्रीकृष्ण साऱ्या ऋषीमुनींना घेतलं. त्यानंतर ते कुरुक्षेत्रात आले. तिथे त्यांनी पितामह भीष्मांची भेट घेतली. त्यावेळेस भीष्मांनी उदासीन झालेले जे युधिष्ठिर होतं, त्या युधिष्ठिराला आता राज्याभिषेक झालेला होता. त्याला ज्ञानोपदेश केला. राजा होणं म्हणजे हंस नव्हे, इच्छा पूर्ण होणं नव्हे, तर जो कोणी त्या राज्यगादीवर बसतो त्याच्या डोक्यावर दिसायला जरी तो सोन्याचा मुकुट असला तरी प्रत्यक्षामध्ये तो काटेरी मुकुट असतो. राजाला अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. तेव्हा भीष्मांनी त्यांना राजधर्म समजावून सांगितला, राजनीती समजावून सांगितली आणि त्यांनी या ठिकाणी युधिष्ठिराला राज्य कसं करावं हा एक उपदेश त्यांनी दिलेला आहे. युधिष्ठिराने तो उपदेश ऐकला आणि त्यांना वंदन केलं. असाच काळ तसं पाहिलं तर भीष्म इच्छामरणी होते. तेव्हा उत्तरायणात आपला मृत्यू व्हावा अशी त्यांची इच्छा असल्यामुळे आता उत्तरायणाला सुरुवात होणार होती. उत्तरायण सुरू झालं आणि त्यावेळेस भीष्मांनी देह विसर्जनाचा निर्णय घेतला. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर आहेत. अंत्यसमयी भगवंतांना त्यांनी भगवंताचं मुखकमल पाहत असताना आपला देहत्याग करायचा आणि अंतिम कल्याण करून घ्यायचं असा तो त्यांचा इरादा होता. आणि प्रत्यक्ष भीष्मांना देवयान पंथाने मरणोत्तर गती हवी होती. कारण भीष्म हे अष्टवसूपैकी एक शापित होते आणि त्यामुळे ते स्वेच्छेनेच कुरुक्षेत्रामध्ये त्यांना देह सोडायचा होता. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या समोर आहेत. तेव्हा भगवान सांगतायत, पितामह आपली काय इच्छा. आता समोर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहे. काय इच्छा असेल. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. भगवंता तुमचा कृपेचा हात माझ्या मस्तकावर फिरू द्या. बस शापित होतो. आता मी माझ्या पुन्हा दिव्य लोकाला जात आहे. मी काय भोगलं नाही या पृथ्वी तळावर. दरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो. दरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो. कधी उन्हामध्ये न्यालो, कधी चांदण्यात
एक वार पंखावरून फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, एक वार पंखावरून. भगवंताचा समोर दृष्टी, हात जोडले. भीष्म हे देवयान मार्गाने दिव्यत्वाला पोहोचले. त्यानंतर हस्तिनापुरामध्ये धर्माचं राज्य सुरू झालं, युधिष्ठिरांचं राज्य सुरू झालं. सर्वत्र आनंदी आनंद. पृथ्वी सुजलाम झाली, सुफलाम झाली. गाई म्हशी भरपूर दूध देत होत्या. राज्यात सुकाळ सुबत्ता निर्माण झाली. निसर्ग सर्व प्रकारे त्यांना अनुकूल झाला. लोक आधी मुक्त झाले. आणि त्यानंतर सर्व आनंदी आनंद असताना असे काही दिवस निघून गेले. भगवान श्रीकृष्णांनी आता युधिष्ठिराला सांगितले, युधिष्ठिरा, बराच काळ गेला, मी हस्तिनापुराने या ठिकाणी होतो, आता मला द्वारकेला जायचं आहे. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जाणार, हा वियोग आता सहन होत नाही. म्हणून तेव्हा हे सर्व लोक उदासीन झाले की आता भगवंताचा वियोग आपल्याला होणार आहे. परंतु इलाज नाही, आता भगवंत जाणार. सर्वांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. भगवंताने केलेल्या मदतीबद्दल सर्व प्रकारचं कृतज्ञता व्यक्त झाली. भगवंताचं पूजन करण्यात आलं. त्यांच्यावर सर्वांनी पुष्पवृष्टी केली. अर्जुनाने भगवंताच्या मस्तकावर, शिरकमलावर छत्र धरलं. सर्व ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले आणि भगवंत आता द्वारकेकडे जायला निघालेले आहे. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांचं आगमन, पांडवांचा निरोप घेतला, भगवान द्वारकेत आले. आता भगवान द्वारकेत आल्यामुळे द्वारकावासियांच्या आनंदाला काय विचारा. त्यांना अत्यंत आनंद झाला, उत्साह निर्माण झाला. द्वारकावासियांनी भगवंताचं इथं योग्य स्वागत केलं. सारं नगर उत्तमरित्या शृंगारलं गेलं. त्याचं वर्णन आहे भागवतामध्ये. कसं कसं तो नगर शृंगारलं, कोण कोण त्यांच्या स्वागतासाठी आलं, याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. द्वारकेत आगमन झाल्यानंतर भगवंत आपल्या मातांना भेटले, आपल्या स्त्रियांना भेटले आणि त्याचा सर्वांना आनंद झाला. सर्वत्र आनंदी आनंद सुरू झाला. आणि अशा प्रकारे त्या द्वारकेचा आनंदाचं वर्णन करणं आता शक्य नाही. तेव्हा आता सूत पुढे कथा सांगतायत. शौनक ऋषी ऐका. अश्वत्थामाच्या त्या विनाशकारी अस्त्रापासून उत्तरेच्या गर्भातल्या त्या बालकाचं भगवंतांनी रक्षण केलं. गर्भावस्थेतच त्या जीवाने परमेश्वराचं दर्शन त्या जीवाला झालेलं होतं. आणि तो जीव त्या अवस्थेत भगवंताचं निरीक्षण परीक्षण करीत होता. म्हणूनच त्या जीवाचं पुढचं नाव जे पडलेलं आहे ते परीक्षित. आणि हेच या भागवताचे मुख्य असे श्रोते, ज्यांना शुकदेवांनी ही कथा सांगितली आहे. धर्मराजाची पुण्याई, भगवान श्रीकृष्णाची कृपा, संरक्षण आणि एका शुभ मुहूर्तावर अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही प्रसूत झाली. धर्मराजाला नातू झाला. सारे हस्तिनापूर आनंदात न्हाऊन निघाले. सर्वत्र आनंदी आनंद. कारण आता कौरव पांडवांचा हा एकुलता एकच तंतू शिल्लक राहिलेला होता. आणि हा शिवलक्षणी पुत्र
अत्यंत आनंद झाला. यावेळेस धर्मराजाची पुण्याई तिथे फळाला आली. बालक जन्माला आल्यानंतर संसारामध्ये मुख्यतः 3 सुख मानले जातात मानवी जीवनामध्ये. एक म्हणजे स्वतःचं लग्न होणं, दुसरं स्वतःला पुत्रप्राप्ती होणं, आणि तिसरं म्हणजे पुत्राला पुत्र होणं म्हणजे नातू होणं आणि ते पाहण्याचं भाग्य मिळणं. हे एक मोठं असं पुण्य मानलं जातं, पुण्यफल मानलं जातं. ज्योतिषांना पाचारण करण्यात आले. त्यांनी बाळाचं जातक वर्तवलं म्हणजे भविष्यकथन केलं. बाळ महान असा विष्णुभक्त होईल, कारण बाळ मोठा शुभलक्षणी आहे. हा रामाप्रमाणे सत्यनिष्ठ राहील. राजा हा बालक रामाप्रमाणे सत्यनिष्ठ राहील, शिवीप्रमाणे दानशूर राहील, भरताप्रमाणे यशस्वी राहील आणि अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धारी राहील. अशा प्रकारचं भविष्य त्या बालकाचं वर्तवण्यात आलं. हा सदैव दुर्धर्ष राहील, म्हणजे याच्यावर कोणी सत्ता गाजवू शकणार नाही. हा दुस्तर असेल, महापराक्रमी असेल, अभयदाता राहील, सहनशील राहील, समबुद्धीचा राहील, सद्गुण संपन्न होईल आणि एवढा असून हा प्रसन्नवदन राहील. या बालकामुळे पांडवांच्या कुलाचं रक्षण होईल आणि विशेष म्हणजे हा कलीचा निग्रह करील. अंतकाळामध्ये नियतीच्या इच्छेमुळे याच्याकडून काही अपराध होतील आणि त्याच्या अंतसमयात अनेक जन्माचं पुण्यफळ, त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव म्हणून त्यावेळेस याच्या पुण्याईने उत्तम वैराग्य प्राप्त झालेले सर्वश्रेष्ठ वैराग्य ज्ञान आणि भक्ती संपन्न असलेले शुकदेव यांना भगवान श्रीकृष्णाचं आणि भगवत भक्तांचं चरित्र असणारं श्रीमद भागवत हे याला कथन करतील. त्या श्रवणाने याचा उद्धार होईल, हा विष्णुपदाला जाऊन पोहोचेल. अशा प्रकारचं एक जातक त्या बालकाविषयी वर्णन करण्यात आलं. अत्यंत आनंद झाला. आता जेव्हा कौरव आणि पांडव यांचं युद्ध सुरू झालं तेव्हा हा जो काही संवाद होता हा शेवटी परमेश्वराचा किंवा नियतीची इच्छा. हा संवाद आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळू नये किंवा आपल्या डोळ्यांनी पाहायचा नाही, म्हणून नियतीच्या इच्छेने पंडू आणि धृतराष्ट्र यांचा जो लहान बंधू होता विदुर, हा या युद्ध काळामध्ये तिथे उपस्थित नव्हता. तो तीर्थयात्रेला निघून गेला होता. तीर्थयात्रेला निघून गेला त्यानंतर त्याला रस्त्यावरच या सर्व कथा समजत होत्या. युद्ध संपलं, आपल्या कुळाचा संहार झाला हे विदुराला कळलं. तो अत्यंत दुःखी झाला, खिन्न झाला. युद्ध होऊ नये असे अनेक प्रयत्न त्यांनी केले. धृतराष्ट्राला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण धृतराष्ट्राने आणि दुर्योधनाने त्याचा सल्ला ऐकला नाही. उलट तुम्ही या राज्यातून निघून जा, आम्ही सुईच्या अग्रावर बसेल एवढी सुद्धा जमीन पांडवांना देणार नाही, अशी उर्मट भाषा वापरली. आणि ह्या सर्व परिस्थितीला धृतराष्ट्रच जबाबदार आहे हे विदुराला पूर्णपणे माहिती होतं. पण काय करणार, त्यांनी केलेल्या कानून उघडणीचा काही उपयोग झाला नाही. त्यानंतर धृतराष्ट्र आता पांडवांच्या आश्रयाने राहू लागला.
विदूर आल्यानंतर त्यांनी त्याची कान उघडणी केली. अरे, ज्यांच्याशी आपण आयुष्यभर दुटप्पीपणाने वागलो, का नियतीचा खेळ कसा आहे. जो तू कपटीपणाने त्यांच्याशी वागत होता, त्यांच्याच आश्रयाने त्याला आता तुला उर्वरित आयुष्य काढावं लागतंय. आणि हा योग तुझ्या नशिबात आला आहे. मला वाटतं की धृतराष्ट्रा, तू आता या मोहातून बाहेर पड आणि तू आता आपलं आत्मकल्याण करून घ्यायचं असेल तर आता हस्तिनापुराचा त्याग कर आणि अंतिम ईश्वरी साधना कर. तू काय मिळवलं या युद्धामध्ये? अरे, जे मेले तेही कौरव, जे जिंकले तेही कौरव. जरी त्यांना आपण पांडव म्हणत असलो तरी पंडूचे पुत्र असल्यामुळे, पण एकाच कुळाचे ना. काय मिळवलं? आपल्याच लोकांचा संहार आपणच करायचा, यात कोणता आनंद आहे? हे सर्व पाहण्याचा योग तुझ्या नशिबी आला. म्हणून आता त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या दारात बसून आयुष्य काढण्यापेक्षा तू आता याचा त्याग कर. भीमाच्या कृपेने जेवढं मिळेल तेवढंच तुला खावं लागेल. तुला आता तुझ्या आवाजात, तुझ्या बोलण्यात तो दबदबा राहणार नाही, तो दरारा राहणार नाही. आणि असं भिकाऱ्यासारखं लाजीरवाणं जीवन, भिक्षापात्र अवलंबने जळो जीने लाजीरवाणे. त्याच्यापेक्षा तू आता हा मोह त्याग कर आणि इथून भूल जा उस डाली को जिस पर तेरा बसेरा था. आज यहाँ तो कल वहाँ हो जोगी वाला फेरा था. वह तेरी जागीरी नहीं थी, 4 घड़ी का डेरा था. सदा रहा है इस दुनिया में किसका अबूदाना. चल उड़ जा रे पंछी कि अब ये देश हुआ बेगाना. आता तू इथून निघ. आणि असंच झालं. धृतराष्ट्राने विचार केला की आता या मोहामध्ये पडण्यात काही अर्थ नाही. दुसऱ्या दिवशी प्रातःकाली जेव्हा धृतराष्ट्र आपल्या युधिष्ठिर आपल्या काकाची आणि गांधारीला नमस्कार करण्याला आला, तेव्हा त्याचं असं लक्षात आलं की आदल्याच रात्री धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती बरोबर विदूर या सर्वांनी गृहत्याग केला. राजमहाल सोडून ते कोणालाही न कळवता हस्तिनापूर सोडून निघून गेले. सकाळी नित्यनियमाप्रमाणे धर्मराज आले, दर्शनात महालात गेले, तेव्हा त्यांना कुणीही त्या महालात दिसलं नाही. त्याने मोठ्याने आगळी मारली, कोणी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा धृतराष्ट्राचा सेवक संजय पुढे आला, खाली मान घातलेली. त्याचा चेहरा, त्याची खाली घातलेली मान पाहून धर्मराजाला, युधिष्ठिराला अतिशय धक्का बसला. त्यांनी सर्व हकीकत कथन केली की महाराज, रात्रीमधूनच गांधारी, धृतराष्ट्र, विदूर हे निघून गेलेले आहेत. धर्मराजाला अत्यंत दुःख झालं. तो शोकमग्न झाला. सर्वांच्यासाठी त्याच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. काय करणार? युधिष्ठिराचा तो शोक पाहून संजयाला सुद्धा वाईट वाटू लागलं. युधिष्ठिर आता विचार करताय की आपण कशाला आनंद म्हणावा. हे राज्य मिळालं, याला आनंद म्हणावा, पण केवढं मोठं आपण एक सुख किंवा आपलं कुटुंब गमावलेलं आहे, याचं दुःख झालंय. संजयाचं काय वर्णन करावं.
भगवद्गीतेची सुरुवात संजय युवाची इथून झाली आहे. त्या संजयासमोर सर्व महाभारताचं, कारण संजयाला ते ज्ञान दिलं होतं, दिव्य दृष्टी दिली होती व्यासांनी, त्याला ते सर्व दिसत होतं आणि तो अनुभवत होता. गीता उपदेशही त्याने तो ऐकलेला होता. सारे प्रसंग संजयाच्या नेत्रासमोर उभं राहत आहे. तेव्हा तो विचार करतोय, आयुष्य ओघळोनी मी रिक्त हस्ता आहे, काटा ऋते कुणाला अक्रंदता ती कोणी, मज फुलही ऋतावे हा दैवयोग आहे. काय दैवाने माझ्या नशिबात लिहिलं की मीच ती भगवद्गीता आणि तो प्रत्यक्ष दृश्य मला दिसत आहे, हे सर्व अनुभवलं. आणि आता मात्र असा शेवट होईल याची मला कल्पना नव्हती. युधिष्ठिर शोकमग्न झाले आहेत, संजय शोकमग्न झाले आहेत. आणि त्याच वेळेस तिथे देवर्षी नारद हे आविर्भूत झाले, प्रकट झाले. त्यांनी धर्मराजाचं युधिष्ठिराचं सांत्वन केलं. युधिष्ठिरा, मनातला शोक काढून टाक. हे असं होणार हे नियतीचीच इच्छा होती. विरह, योग, मरण कोणाला चुकला आहे? शोक करू नकोस. तुमचा सर्वांचा जो काही एकमेकांचं मिलन झालेलं आहे ते नीतीनेच केलेलं आहे आणि त्याच नीतीने तुम्हाला एकमेकांपासून दूर नेलेलं आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी तया पुन्हा नाही गाठ, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मरण कोणाला चुकलेलं नाही. जे झालं ते झालं. तू धृतराष्ट्र, कुंती, गांधारी यांच्यासाठी शोक करू नकोस. ते आता कधीही परत येणार नाही. हिमालयाच्या दक्षिणेला जी सप्तगंगा आहे त्या ठिकाणी धृतराष्ट्र, विदुर हे अग्निहोत्र करतायत, होम हवन करतायत. आता त्यांच्या मनात कशाचीही वासना राहिलेली नाही. पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, राहो निधी स्थिर एके ठाई निश्चय. पुरेपुरे हा संसार. आता त्यांच्या मनात ना प्रेम राहिलं, ना ईर्ष्या राहिली, ना मोह राहिली. बस आज 5 दिवसानंतर हे सर्व फक्त विदुर सोडून बाकी धृतराष्ट्र, गांधारी, कुंती वगैरे हे आपली आराधना करता करता आजच्या दिवशी स्वेच्छेने देहत्याग करून देतील. त्यांचाही अंतिम समय आलेला आहे आणि विदुर तिथून परत येतील, परत तीर्थयात्रेला जातील. म्हणून शोक करू नका. जातस्य ध्रुव मृत्यू. या जगात कोणीही चिरकाल टिकलेला नाही. हा मुळातच मर्त्य लोक आहे. म्हणून तो शोकावर तुमचं मन अनासक्त ठेवा. उच्च स्तरावर या. नारदांनी धर्मराजांचं सांत्वन केलं आणि त्यावेळेस युधिष्ठिराची अवस्था अशी झाली की एखाद्या गरुडाचे पंख छाटले जावे आणि तो पंख विहीन होऊन भूमीवर पडावा, तशी त्यांची अवस्था झालेली होती. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण तर निघून गेले द्वारकेला. श्रीकृष्णाबरोबर अर्जुन सुद्धा द्वारकेला गेलेला होता. पुष्कळ दिवस झाले अर्जुन परत आला नाही. आणि आता धर्मराज युधिष्ठिर त्याची वाट पाहत होते. काही निरोप नाही. जवळजवळ 7 महिने उलटले. ते चिंता करू लागले. अर्जुनाविषयी त्यांच्या मनामध्ये अशी विविध प्रकारचे
विचार येऊ लागले की मन चिंती ते वैरीना चिंती, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. नाना शंका कुशंका युधिष्ठिरांच्या मनात आहे. त्यांना अपशकुन घडू लागले, दिसू लागले. तेव्हा युधिष्ठिर विचार करताय काही बरं वाईट झालेलं नाही ना. भगवान निघून गेले, त्यांचं काहीतरी बरं वाईट नाही का? त्यांनी अवतार लीला संपवली आहे. धर्मराज व्याकुळ आहेत या विचाराने. आपल्या मनातली चिंता युधिष्ठिर भीमाजवळ सांगतायत, आपले बंधू नकुल सहदेवाला सांगतायत, आणि आपल्या मोठ्या बंधूलाही लहान बंधू धीर देण्याचा प्रयत्न करतायत. भीम काय बोलणार? एवढा शक्तिमान असा जरी असला तरी त्याला आपल्या ज्येष्ठ बंधूची समजूत घालणं, धीर देणं भीमाला शक्य नव्हतं. नकुल सहदेव तर हे बोलून चालून लहानच होते. द्रौपदीची काय अवस्था, ती आतमधून कुढत होती. काय करणार? अर्जुनाचा विचार करत होती, भगवान श्रीकृष्णाचा विचार करत होती. भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष परमात्मा, त्याने जी मदत केली, जे रक्षण केलं, त्या रक्षणाचा ती विचार करू लागली. ती स्वतः अर्जुनाची पत्नी आणि अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण नरनारायणाचा अवतार आहे, त्यांची ती आत्मशक्ती होती. ती आत्मशक्ती यज्ञातून प्रकट झालेली होती आणि तिच्याच निमित्ताने या कुरुवंशाचा संहार झालेला आहे. या सर्व गोष्टीचा विचार द्रौपदी करते आहे, युधिष्ठिर करते आहे आणि मनामधून भगवंताचं स्मरण करतायत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.